अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आहे 10 मे, वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे 2024 मधली अक्षय तृतीया। आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अक्षय तृतीया हा सण वैशाख महिन्यात येणाऱ्या तृतीयेला साजरा केला जातो। यावर्षी 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे। अक्षय तृतीयाला आखाजी किंवा आखिती असेही म्हटले जाते। या दिवशी मिळवलेले पुण्य कधीही संपुष्टात येत नाही, ते आयुष्यभर शाश्वत राहते, कधीही अंत होत नाही असे म्हटले जाते। अक्षय तृतीया हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे। या दिवशी सोनं, चांदी, वाहन, ग्रह प्रवेश करणं हे शुभ मानले जाते। त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। आपल्याला आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने आपल्या आयुष्याचं सोनं होईल, आपलं नशीब बदलून जाईल आणि 7 पिढ्याचं दारिद्र्य हे नष्ट होईल। घरातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। यावर्षी अक्षय तृतीयाला शुभ योग हा जुळून येत आहे आणि या योगामध्ये लक्ष्मीची पूजा केली जाते। त्याचबरोबर या योगामध्ये आपण काही उपाय केले तर त्या उपायाचं फळ देखील आपल्याला प्राप्त होते आणि या उपायाचं फळ आपल्यासोबतच शाश्वत राहील। म्हणून या दिवशी होईल तेवढे जास्तीत जास्त उपासना या करायच्या आहेत। अक्षय तृतीया ही खरं तर बघा आपल्या पितरांना समर्पित आहे। या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी पूजा देखील करायची आहे, तसेच भगवान श्री हरी विष्णूची पूजा देखील करायची आहे। तर आपल्याला अक्षय तृतीयाला आंब्याच्या पानाचा उपाय का करायचा आहे? कारण अक्षय तृतीयाला ज्या प्रकारे सोनं, चांदी, नवीन वाहन खरेदी करणे किंवा इतर गोष्टींसाठी जितकं महत्त्वाचं मानलं जातं तितकंच महत्त्वाचं आंब्याच्या पानांना दिलं जातं। आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर या झाडांचे धार्मिक महत्त्व हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। आपल्या हिंदू धर्मात आंब्याची पाने शुभ मानली जाते। या झाडांच्या पानापासून ते लाकडापर्यंत पूजा केली जाते। आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात देखील होतो। आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते। ज्योतिषशास्त्रामध्ये आंब्याच्या पानाचे अनेक उपाय जे आहेत ते सांगितलेले आहेत आणि तेच उपाय आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। या उपायांनी जीवनातील सर्व समस्या आणि त्रासातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं। भाग्य उजळण्यासाठी, वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानाचा उपाय हा खूप प्रभावी आणि कारगर ठरतो। आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज व इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकतो। जर तुम्ही आर्थिक समस्या सह इतर संकटामध्ये त्रस्त असाल, काही तुमच्या मागे अडीअडचणी असेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की या अक्षय तृतीयाच्या दिवशी करून पहा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याच्या पानाचे 3 उपाय सांगणार आहे। 3 पण उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचे आहेत। पहिला उपाय तुम्हाला नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करायचा आहे। जर तुमच्या घरावर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल, घराला कोणी कडनीबाधा असेल, यामुळे घरामध्ये नकारात्मक वातावरण हे निर्माण झालेले आहेत, यामुळे घरामध्ये सतत भांडणे होत असतील, पैशाच्या अडचणी येत असतील तर हा उपाय नक्की करा। उपाय करण्यासाठी 11 आंब्याची पाने घ्यायची आहे। त्या पानांना धुवायचं आहे कुंकाने। या पानावरती तुम्हाला श्रीराम लिहायचं आहे। या पानांचा तुम्हाला तोरण बनवायचं आहे। हे तोरण घराच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे। जर तुम्हाला या आंब्याची पानं जर मिळाली नाही तर तुम्ही अशोकाच्या पानाचं सुद्धा तोरण लावू शकता। त्याचबरोबर पुढचा उपाय आर्थिक समस्या दूर करण्यास करायचा आहे। या उपायासाठी तुम्हाला 11 आंब्याची पाने घ्यायची आहेत। 11 आंब्याची पाने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहे। ती पानं तुम्हाला एकमेकावर ठेवायची आहे। पहिले 1 ठेवायचं, 2 ठेवायचं, असं तुम्हाला 11 पाण्याचं बंडल तयार करायचं आहे आणि त्याला तुम्हाला पांढरा धागा बांधायचा आहे त्या पानांना आणि तुम्हाला ही पाने मधामध्ये बुडवायची आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन
जिथे अशोक सुंदरीची जागा असते तिथे हे अर्पण करायचं आहे। यानंतर दोन्ही हात जोडून महादेवाला तुम्हाला पैशासंबंधी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। या उपायासाठी आर्थिक समस्या दूर होतात, घरात लक्ष्मी नांदत राहते। त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे। यासाठी जर तुमच्या घरात अशांतता असेल, आर्थिक संकट असल्यास तुम्हाला काय करायचं आहे, 2 आंब्याची पाने घ्यायची आहे, एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे। त्या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हे तुम्ही अक्षय तृतीयाची पूजा करताना तिथं हे तुमचा कलश ठेवून द्यायचा आहे। अक्षय तृतीयाची पूजा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, ते तुम्ही जे कलश ठेवला होता तुमच्या पूजेजवळ, तर ते कलश तुम्हाला उचलायचं आहे। त्यात जी 2 आंब्याची पानं आहेत ना, ती आंब्याच्या पानानेच तुम्हाला काय करायचं आहे, घरानं पूर्ण पाणी शिंपडायचं आहे। आणि जे आजार व्यक्ती आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे, कारण नकारात्मकता दूर होते आणि आपल्या पितरांचा वास असतो। म्हणून आपण आज अक्षय तृतीया ही नावामध्ये स्थितितकं शुभ मानली जाते अक्षय तृतीया। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, तिसऱ्या उपायासाठी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। असेल तर टाका, नसेल तर टाकू नका। आणि मग तुम्हाला ते तुमच्या पितरांची जिथं तुम्ही पूजा करत असाल तिथंच तुम्हाला हे कलश ठेवून द्यायचं आहे बाजूला, पण पितरांच्या पूजाजवळ तुम्हाला हे कलश ठेवायचं आहे। पितरांची पूजा करून झाल्याच्या नंतर ते कलश उचलायचं आहे आणि त्याच्यात 2 आंब्याची पाने आहे, त्या पाण्याने तुम्हाला घरामध्ये पाणी शिंपडायचं आहे। असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि तुम्हाला आवर्जून हे तिन्ही पण उपाय करायचे आहे। आणि जे दुसरा उपाय सांगलेला आहे मी, 11 आंब्याची पानं घ्यायची आहे, एकमेकावरती त्यांना ठेवायचं आहे, पांढरा धागा त्यांना बांधायचा आहे आणि मधामध्ये बुडवायचं आहे। त्याचे देठ बुडवले तरी चालतात, ते 11 देठ तुम्हाला बुडवायचे आहेत। 11 पानं बुडवायचे नाहीत, देठ बुडवायचे आहेत आणि अशोक सुंदरीच्या जागेवरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला तिन्ही उपाय करायचे आहेत। श्री स्वामी समर्थ।